नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सोशल मीडियावर सध्या एक अफवा प्रचंड वेगाने पसरत आहे। ती म्हणजे महिलांसाठी मिळणारी 50% एसटी तिकिटावर सवलत आता बंद झाली आहे। ही माहिती ऐकून अनेक महिला प्रवासी चिंतेत पडले आहेत। पण खरी गोष्ट काय आहे, याच प्रश्नाचं संपूर्ण अधिकृत उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांना देखील शेअर करा। महिला सन्मान योजना ही महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। यामध्ये सर्व महिला प्रवाशांना एसटीच्या तिकिटात 50% सवलत ही दिली जाते। ही सवलत सर्वसामान्य एसटी बसेसवर, ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेसवर आणि लांब पल्ल्याच्या मार्गावर असलेल्या बसेसवर लागू होते। या योजनेमुळे लाखो महिलांना कामासाठी, शिक्षणासाठी, उपचारासाठी आणि दैनंदिन प्रवासासाठी प्रचंड दिलासा मिळाला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतेच एक विधान केले की महसुलाच्या दृष्टीने एसटीला दररोज 3 कोटींचं नुकसान होत आहे। त्यापैकी बराच भाग विविध सवलतींमुळे होतो। हे विधान ऐकून अनेकांनी गोंधळून जाऊन समजून घेतलं की महिलांसाठीची सवलत बंद होणार आहे। पण हे विधान नवीन सवलती सुरू न करण्याबद्दल होतं, सद्य सवलती बंद करण्याबाबत नव्हतं। परिवहन मंत्री सरनाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की महिला सन्मान योजना बंद होणार नाही, सद्य सवलती पूर्ववत चालू राहणार आहेत। फक्त नवीन सवलतींच्या योजनेवर सध्या बंदी आली आहे। म्हणजेच तुम्ही आजपर्यंत जशी 50% सवलत घेतली आहे तशीच ती पुढे देखील मिळत राहणार आहे। मित्रांनो, 50% सवलत ही चालू आहे, नवीन सवलत लागू होणार नाही। महिला सन्मान योजना अजिबात बंद होणार नाही, अधिकृत घोषणा झालेली आहे। सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका। सर्व महिला प्रवासी वय किंवा उत्पन्न लक्षात न घेता काही मार्गावर 50% तिकीट सवलत मिळू शकतात, जसे की ग्रामीण मार्ग, जिल्हा अंतर्गत सेवा, नगरपालिका महानगर सेवा, शालेय शिक्षण किंवा कामासाठी प्रवास करणाऱ्या महिला। जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही अधिकृत संकेतस्थळाला नक्की भेट द्या। अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ, व्हॉट्सअपवर झालेले फॉरवर्ड मेसेजेस आणि खोट्या बातम्या यामुळे चुकीची माहिती पसरते। त्यासाठी नेहमी अधिकृत सूत्रांकडून माहिती घ्या। तुमच्या जवळच्या एसटी डेपोमध्ये संपर्क करा, प्रूफ मागा, फक्त ऐकून काहीही मान्य करू नका। व्हिडिओ शेअर करण्याआधी खात्री नक्की करून घ्या। हो, एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणीत आहे, कारण इंधन दरवाढ, मोफत प्रवास सवलती, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इत्यादी आणि प्रवाशांची संख्या घटलेली आहे। पण याचा अर्थ सरकार महिला प्रवाशांना दोष देत नाही, त्याऐवजी हे एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पाहिलं जातंय। ही योजना महिलांसाठी फायदेशीर आहे, जसे की महिलांना शिक्षण, नोकरी, आरोग्य सुविधा मिळवणं सोपं झालंय। कुटुंबाचा आर्थिक भार कमी झाला आहे। ग्रामीण भागातल्या महिलेचं मोबॅलिटी आणि आत्मविश्वास वाढले आहेत। मी रोज ट्रेनिंग क्लासला जाते, सवलतीमुळे आता प्रवास परवडतो, पुण्याच्या महिला प्रवाशांचं म्हणणं आहे। महिला सन्मान योजना सुरूच आहे आणि पुढेही सुरू राहणार आहे। सरकारने स्वतः या योजनेची पुष्टी केली आहे, त्यामुळे प्रवास करताना 50% सवलत नक्की मिळवा। जर कोणी सवलत नाकारली तर नजीकच्या डेपोमध्ये तक्रार करा। अफवांवर विश्वास ठेवू नका आणि ही माहिती इतर महिलांपर्यंत नक्की पोहोचवा। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।